गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना अचानक मुंबईतील एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली। राज ठाकरेंना पुन्हा एकदा महायुतीत घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टर स्ट्रोकनं ठाकरे बंधूंच्या चर्चांना तुर्तास तरी ब्रेक मिळाल्याचं पाहायला मिळतंय। सविस्तर पाहूया। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच अचानक मोठा ट्विस्ट आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडली। वांद्र्यातील ताज लायन्स एंड या हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना कात्रजचा घाट दाखवत मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे। राज ठाकरे सकाळी 9:40 तर देवेंद्र फडणवीस 10:34 हॉटेलमध्ये पोहोचले। मुख्य प्रवेशद्वार न वापरता दोन्ही नेते हॉटेलच्या स्टाफ गेट मधून आत गेले। हॉटेलच्या 21व्या मजल्यावर रूम क्रमांक 2102 मध्ये ही बैठक पार पडली। बैठकीवेळी फक्त राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच उपस्थित होते। दोन्ही नेत्यांव्यतिरिक्त इतर कोणीही या बैठकीला उपस्थित नव्हते। फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्या पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही। आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे। व्यक्तिगत कोणी एकमेकांना भेटत असेल तर त्याला काही वावगं समजायची गरज नाही। व्यक्तिगत भेटी होत असतील याचा राजकीय अर्थ काढू नये असं मला वाटतं। निघणार असेल तर ते सांगतील स्वतः। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार याची चर्चा गेल्या 15 सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही भेट हे पहा, मला वाटतं चर्चा एक स्वतंत्र विषय आहे, भेटी एक स्वतंत्र विषय आहे। ज्याला त्याला व्यक्तिगत अधिकार असतो तो एकमेकांना भेटू शकतो। असं कोण म्हणतंय तुम्हाला? असं बिलकुल नाही। असं त्याचं असं कोणी राजसाहेब बोलले का उद्धव साहेब बोलले? बिलकुल येतील। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात असं चित्र निर्माण झालं होतं। मात्र त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आता मास्टर स्ट्रोक खेळल्याचं बोललं जातंय। राज ठाकरेंना पुन्हा एकदा महायुतीत घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेमुळे होणारं नुकसान हे टाळण्यासाठी ही भेट असल्याचं समजतंय। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रयत्नांमध्ये विघ्न, शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये संभ्रम वाढला। मुख्यमंत्री एकटेच भेटल्यानं शिंदेंच्या शिवसेनेत चलबिचल। भाजप मनसेला घेऊन मुंबई महापालिका लढवणार का असा प्रश्न निर्माण झाला। राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केल्यास सुद्धा भाजपचा फायदा होणार। सर्वच पक्ष युतीसाठी इच्छुक असल्यानं मनसेची बार्गेनिंग पॉवर वाढली। ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं। याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं। मुंबईचं इलेक्शन ही महायुती लढणार हे आम्ही जाहीर केलेलं आहे सगळ्या नेत्यांनी। त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीसांना भेटले काय किंवा राज ठाकरे साहेब आमच्या उदय सामंत साहेबांना भेटले काय, शेवटी महायुतीचा प्रश्न आहे हा आणि राज साहेबांबरोबर आमची सकारात्मक बोलणी आहेत। एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आलं। सन्माननीय राजसाहेब आणि मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही। माझ्यासारखा लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे करायला तर वरिष्ठ नेते येतात। आज युतीचा विषय नव्हता। आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती की पनवेलला एअरपोर्ट होतोय तर तिकडे एक फुल बाजार असावा, त्या संदर्भातला बोलायला मी आलो होतो। संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते।
गेली 2-3 वर्षापासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फूल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता. तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनं राजकीय समीकरण बदलणार का? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागणार का? राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या मनात नेमकं काय? राज ठाकरे निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.